एवढा तिचा संसार नसून तिने समाजाचा संसार केला. नमस्कार, मी मयुरी गणेश कोकाटे आपल्या समोर विषय मांडते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. है चमक मेरी निगाहों में, है बुलंदी मेरे ख्यालों में, है चमक मेरी निगाहों में, है बुलंदी मेरे ख्यालों में. मैं छूकर पत्थर को भी रेजा कर दूंगी, मैं पत्थर से भी टकरा कर उसे रेजा कर दूंगी. मुझे यहाँ बोलने का एक मौका दिया, एक नया सपन लगा कुछ कर, उम्मीद की किरणें कुछ करने का जज्बा की मैं ढूंढूं खुद रास्ता अपनी मंजिल का, कि मैं ढूंढूं खुद रास्ता अपनी मंजिल का. राजमाता 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 जा म्हणजे जिजाऊ स्त्री शिक्षणाच्या आद्यकारी महिला म्हणजे सावित्रीबाई फुले. स्त्री शिक्षणासाठी, स्त्री हक्कासाठी, स्त्री सन्मानासाठी ज्या ज्या महान माऊलींनी लढा दिला त्या त्या माऊलींना माझा मानाचा मुजरा. मित्रांनो, सावित्री त्या माऊली, अहो झोपेचं सोंग घेणाऱ्याला उठवावं कसं, झोपेचं सोंग घेणाऱ्याला उठवावं कसं, आणि समाजातील स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावं कसं, आणि या समाजातील स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावं कसं, व समाजातील लोकांना शिक्षण हे जीवन समजावं कसं. मित्रांनो, आज मी ते तुमच्या समोर सावित्रीबाईंचं जीवन उलगडत बसणार नाही. सावित्रीबाईंचा जन्म झाला, सावित्रीबाई जन्माला आल्या, सावित्रीबाई व ज्योतिबांनी शाळा सुरू केल्या. सावित्रीबाई बोलायलाही चपळ होत्या, ऐकायलाही चपळ होत्या. पण खऱ्या अर्थाने सावित्री म्हणजे नक्की काय हा प्रश्न माझ्या समोर उभा राहतो. मित्रांनो, सावित्रीबाईला समजून घेणं फार सोपी गोष्ट नाही. त्यासाठी आपल्याला त्या कालखंडातील स्वाभाविक परिस्थितीचा आढावा घ्यावा लागणार. त्यानंतर सावित्री म्हणजे नक्की काय हे आपल्याला समजेल. पेशवाईचा कालखंड होता, त्या कालखंडात त्या जन्माला आल्या. त्या कालखंडात 4-5 वर्षाची पोर झाली की तिचं लग्न लावून दिलं जायचं, आणि 40-50 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत तिचं लग्न लावून दिलं जायचं. तो म्हातारा कधी मरायचा माहित नाही, पण तो म्हातारा मेल्यानंतर अर्थातच वारल्यानंतर ती कोवळी काची पोर, जिला लग्न म्हणजे नक्की काय माहित नाही, तिला लग्न म्हणजे नक्की काय माहित व्हायच्या आताच ती विधवा व्हायची. आणि ती विधवा झाली की कधी तिला बांबूला ठोकून तर कधी तिरडीला बांधून सती दिले जायचे. मित्रांनो, अशी त्या काळची परिस्थिती होती. त्या काळी स्त्री म्हणजे नक्की काय, त्या काळी स्त्रीला एक अबला समजले जायचे. स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नव्हता. आता तुम्ही म्हणाल, स्त्रीला शिक्षणाचा अधिकार का नव्हता? कारण त्या समाजातील लोकांना माहित होते ही अबला जर सबला झाली तर आपला तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही, ही अबला जर सबला झाली तर आपला तबला वाजवल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, त्या काळी स्त्री शिक्षणाची द्वार बंद करण्यात आली होती. स्त्रीला शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि असा अज्ञानाने रूढी परंपरेने गाजलेला समाज होता. आणि अशा या अज्ञानाने रूढी परंपरेने गाजलेल्या समाजात एक सावित्री म्हणून, एक ज्योत म्हणून, एक धगधगती मशाल म्हणून त्या जन्माला आल्या. त्यांचा विवाह पुढे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. मित्रांनो, मी या संदर्भात थोडासा मागावा घेत आहे, कारण सावित्रीबाई जेव्हा लहान होत्या तेव्हा त्यांच्या गावचा बाजार होता. त्या उघड्या वातावरणात जिलेबी खात होत्या. तेव्हा तिथे एक व्यक्ती आला व त्यांनी त्यांच्या हातात पुस्तक दिले. सावित्रीबाई त्या पुस्तकाकडे पाहू लागल्या आणि म्हणाल्या, अरे, मला यातलं काहीच समजत नाही. हा, पण मला यातलं समजलं पाहिजे, हे जिज्ञासा म्हणजे सावित्री होय. मला यातलं समजलं पाहिजे, ही जिज्ञासा म्हणजे सावित्री होय. मला यातलं समजत नाही, कळत नाही, म्हणून त्या ज्योतिरावांकडे गेल्या व म्हणाल्या, शेठजी, लोक म्हणतात स्त्रीला अक्षराची ओळख नाही पाहिजे. त्यावर ज्योतिबा म्हणाले, सावित्री, तुला अक्षराची ओळख तेव्हाच समजेल जेव्हा तू अक्षर वाचशील. या रूढी परंपरेने घालून दिलेली तुझ्या ही बंधने खरी आहेत की खोटी हे तुला तेव्हाच समजेल जेव्हा तू खऱ्या सत्यात उतरशील. आणि कुणी काही म्हटल्याप्रमाणे खरंच जर होत असेल तर पहिल्या काळी लोक म्हणायची, जी स्त्री शिके तिचा नवरा मरे. त्यावर ज्योतिबा म्हणाले, मरू द्या, बघूया स्त्री शिकल्यावर तिचा नवरा मरतो की नाही. जमिनीची पाटी केली, गाडीची पेन्सिल केली आणि त्याने आई गिरवली. किती भोगले, किती सोसले तरी तिने शिकवले. स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेकींनी गिरवले. आणि त्यावेळी जमिनीची पाटी, गाडीची पेन्सिल केली. म्हणून मी आज तुमच्या समोर एवढा मनसोक्तपणे बोलत आहे. सावित्रीबाई एवढ्यावर थांबल्या नाही, तर त्यांनी पिछाडलेला, मागासलेला, दीनदलित वर्गासाठी त्या कार्य करू लागल्या.
आता दीनदलितचा अर्थ पिछाडलेला, मागासलेला, शिक्षणापासून वंचित राहिलेला समाज हे सावित्रीबाईंनी ओळखलं. तुम्हाला सावित्रीबाई समजून घ्यायचं ना, त्यांना एक माळी म्हणून समजून घ्यायचं, ना एक हिंदू म्हणून समजून घ्यायचं, ना मुस्लिम ना ख्रिश्चन, त्यांना समजून घ्यायचं तर एक मानव म्हणून. आणि हेच सांगण्यासाठी आज मी तुमच्या समोर उभी आहे मित्रांनो. आणि हेच सांगण्यासोबत तुमच्या समोर उभी आहे मित्रांनो. तुम्हाला सावित्रीबाई हेच सांगण्यासाठी तुमच्या समोर उभी आहे मित्रांनो. सावित्रीबाईंनी पुणे येथे भिडे गावात प्लेग हा साथीचा रोग आला. लोकांना मोठमोठ्या गाठी यायच्या आणि लोक पटापटा मरायची. अशा अवस्थेत ते रोगाशी लढणार कोण, भिडणार कोण? तुम्हाला सावित्रीबाई समजून घ्यायचं ना, त्या इथे कारण त्याच गावात एक आजी राहत होती. त्या आजीचं नाव होतं सावित्रीबाई फुले. त्या पुढे झाल्या. त्यांनी आपला दत्तक घेतलेला मुलगा यशवंत याला बोलावून घेतलं. यशवंत हा एक डॉक्टर होता. त्याने लोकांवर उपचार करायला सुरुवात केली. मृत्यूला घाबरून लोक घरात बसली होती, पण त्या लोकांना खांद्यावर घेऊन जाण्याचे म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूला खांद्यावर घेऊन जाण्याचे धाडस हे सावित्रीबाईंनी केलं. मृत्यूला धाडस हे सावित्रीबाईंनी केलं. सावित्रीबाईंचं पहिलं व्यक्तिमत्व म्हणजे मृत्युंजय. सावित्रीबाईंचं पहिलं व्यक्तिमत्व म्हणजे मृत्युंजय. गायकवाडच्या पांडुरंगाला प्लेग हा साथीचा रोग झाला. जेव्हा त्यांना हे समजले तेव्हा त्या पुढे गेल्या. त्यांनी त्या पांडुरंगाला आपल्या खांद्यावर घेतल्या. सावित्रीबाईंच्या व्यक्तिमत्वाचा आढावा घेताना लोक दगडातल्या पांडुरंगाची पूजा करून त्याला जागवण्याचा प्रयत्न करतात, पण सावित्रीबाईंनी माणसातला पांडुरंग जिवंत राहावा म्हणून त्याला खांद्यावर घेतले. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, स्त्रीमुक्ती चळवळीच्या पहिल्या नेता, पददलितांच्या कैवारी आणि प्रौढ शिक्षणाच्या पुरस्कर्त्या म्हणून सावित्रीबाई फुले यांचे स्थान अढळ आहे. एका अशिक्षित स्त्रीने शिक्षण घ्यावे. शिक्षण घेऊन पिछाडलेल्या, मागासलेल्या, अज्ञानाने, रूढी परंपरेने साचपणाऱ्या स्त्री-शूद्रांना समाजात आणण्याचे वेळ घ्यावे. ही गोष्ट भारताच्या 2000 वर्षाच्या इतिहासात अपूर्व अशी आहे. शैक्षणिक क्षेत्रातून सामाजिक क्षेत्रात पदार्पण करावे. दुष्काळात अन्न करून तडफडणाऱ्या हजारो जीवांच्या मुखात घास भरवावा. शेतकरी समाज सुधारण्यासाठी वाडंबायचे साधन हाती घेऊन लेखिका व कवयित्री बनावे. शेतकरी समाज सुधारण्यासाठी वाडंबायचे साधन हाती घेऊन कवयित्री व लेखिका बनावे. सर्व गाव, सर्व समाज सुशिक्षित, सुसंस्कृत होण्यासाठी प्रयत्न करावे. पतीच्या निधनानंतर ही शोक करीत न बसता सत्यशोधक समाजाचे तत्व प्रसारण करावे. सावित्रीबाईंच्या कार्यपटावरून अशी ओझरती नजर जरी टाकली तरी लक्षात येते की या बाईचे अस्तित्व हे सामान्य नाही. एका समाज सुधारकाची पत्नी म्हणून त्यांचे अस्तित्व सामान्य आहे असे म्हणता येणार नाही. एका समाज सुधारकाची पत्नी म्हणून त्यांचे अस्तित्व सामान्य आहे असे म्हणता येणार नाही. त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. शिरवळ जवळच्या एका खेड्यात, जिथे संबंध गावात 100-150 उंबऱ्या सापडणं कठीण. गावाला वर्षानुवर्ष दुष्काळाची परंपरा लाभलेली. अशा या निरक्षर कुटुंबात वाढलेली, जन्मलेली स्त्री पुढे ज्योतिबांच्या हाताखाली धडे गिरवते, शिक्षण प्रशिक्षण घेते, ज्ञानाचे व्रत घेऊन ज्ञानयोगिनी बनते. फुले दाम्पत्याने 1848 ते 1852 या 4 वर्षाच्या कालावधीत पुणे आणि पुण्यातील ग्रामीण परिसरात एकूण 18 शाळा काढल्या आणि त्या यशस्वीपणे चालवल्या. त्या शाळा चालवण्यासाठी त्यांनी अविश्रांत परिश्रम घेतले. दिवस पाहिला नाही की रात्र पाहिली नाही, तहान भूक विसरून त्यांनी या परोपकारी कृत्याचा पिछा न सोडता हा ज्ञानदानाचा यज्ञ अहोरात्र प्रज्वलित ठेवला.